देवाच्या नावानं राम बरं. मित्रांनो, कसे आहात? सुखाच्या प्रवासमध्ये मी परत तुमचं स्वागत करतो. आजचा आपल्याला प्रवास चालू झालेला आहे तो म्हणजे परत आपला अक्कलकोटकडे. तर आता हे पेट्रोल तुम्ही बघत असाल. आपला नेहमीचा मीटअप पॉईंट म्हणजे गोरेगाव मधला आपला. वरून आपल्याला इथे आलेला ओळख करून देण्याची गरज नाही आहे. तुम्ही कोकण राईड बघितलीच असेल, त्यामुळे सगळे तेच आपले सगळे मित्र असणार आहेत. आता आपल्याला जायचं आहे देसाईकडे म्हणजे पनवेलला, घनसोलीला. तिथे आपला एक मीटअप पॉईंट असणार आहे. तिथून मग डायरेक्ट पनवेल एक मीटअप पॉईंट, नंतर मग डायरेक्ट आपल्याला लागायचं प्रवासाला. तर बरोबर राहा, राईडची फुल मजा घ्या. खूप मजा येणार. 3 दिवसाची मोठी राईड आहे, त्यामुळे सलग ब्लॉग असणार. चला पुढे भेटूया. अरे आपण जो पिकअप पॉईंट होता, सेकंड पिकअप पॉईंट, हे मंदिर आपल्याला कोकण राईडला आपण जेव्हा मंदिराची इथे पूजा केली त्या पॉईंटला आता आपण पोहोचलेलो आहोत. 4 अशा गाड्या लागल्यात. गाडी तर तुम्हाला माहिती आहे, देसाई तुम्हाला माहिती आहे. कोकण राईडला बघितलं आपल्या इथे न्यू मेंबर आहे वासुदेव शास्त्री. अजून एक न्यू मेंबर येणार आहे. अजून एक न्यू मेंबर आपल्याला पनवेलला भेटणार आहे. नेहमीप्रमाणे गाडी आपली सुरुवात करत आहे काही शब्द बोलून. मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर आमची नवीन वर्षाची पहिली राईड 2026ची देवदर्शनाची, अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूर. तर आम्हाला सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे, हीच आमची इच्छा. आणि आमचा प्रवास आनंदाचा होऊ दे. होय महाराजा. चला गणपती बाप्पा मोरया. चला, अशा प्रकारे मित्रांनो सुरुवात होती आपल्या राईडची. नारळ फोडून प्रकारे जो कळंबली नाका आहे तिथे आपण नाश्ता करायसाठी थांबलोय. प्रत्येकाने एक 2-2 वडापाव खाल्लेत. मॅटर बघून झाल्यावरती आपण एक मित्राची ओळख करून देऊया. हा बघा, धीरज वाघमारे हा एक नवीन मित्र आपल्याला जॉईन झालाय. म्हणजे अरे माझ्या ब्लॉग मध्ये कधी आला नाही ना, त्यामुळे बोलतोय. माझ्या ब्लॉग मध्ये कधी बघितलं नाही, त्यामुळे बोलतोय. फर्स्ट टाइम लॉंग राईडला येतो. हा, नवीनच आता लग्न झालं याचं मागच्या महिन्यामध्ये. हे सांगायचं नसतं. वहिनी पण बघेल ना ब्लॉग, सबस्क्राईब करेल ना. हो बाय हाय हाय पिऊ हाय पिऊ. राईड पहिली आहे, त्यामुळे आता बघूया. मस्त मित्र चड्डीबड्डी मित्र. खूपच जुने मित्र, एकदम इतिहासकालीन. देवाभाईला दाखव, देवाभाईला. देवाभाऊचा नेक्स्ट पॉईंट तो आहे. देवाभाऊचा नेक्स्ट पॉईंट गँग वर मागच्या इथे लागले आहेत ते जरा नीट करून. नाही चेक केलं बोल नॉर्मल वर्चुअल आले. खूप थंडी आहे. ऑलमोस्ट आपण निघाल्यापासून 100 किलोमीटर कव्हर केले. घाटामध्ये पूर्ण फाटून हात पूर्ण असं कडकडे झाले. काय बोलतो देसाई? खूप थंडी वाजते गाईस. खरंच पाठीमाग बघा असं तुम्ही बघा, दुःख आहेत. बेफान थंडी आहे. आपले मित्र 2 मागे राहिलेत, 2 गाड्या मागे राहिलेत. मजा येते राईड करताना. मुंबई असो किंवा पुणे असो दे, भाऊ लेट येणार म्हणजे लेट येणार म्हणजे येणार. बघा राहुल हेल्मेट, चेहरा दाखवत नाहीये. चेहरा दाखवत आहे, चेहरा दाखवत जरा. किती वाजता बोलवलं होतं? साहेबांना नाश्ता द्या. चला मित्रांनो, अशा प्रकारे राहुलचं स्वागत झालेलं आहे. चला मित्रांनो, अशा प्रकारे आता पुढे जाऊया. परत एकदा आपल्याला नाश्ता करायचा. सगळ्यांना भूक लागली आहे. परत बघूया पुढे. चला आता पुढे बोलूया. तंदुरी लाल इथे आम्ही गाड्या पार्क करून आम्ही नाश्ता केला. इथे गरम गरम पोहे खाल्ले. इथे मेंदूवडा वगैरे सगळ्यात सोय आहे तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर. लोणी भोर म्हणून नाका आहे काहीतरी इथे, तिथून आम्ही राईट मारला होता आणि तिथून इथून नाश्ता केला.
मस्त पोट भरून नाश्ता झालाय. आता आपण निघतोय पुढे. चला आता मित्रांनो, जवळजवळ आता आम्ही पुण्याच्या बाहेर पडतोय. आता फक्त मॅपवरती 5 तास दाखवतोय अक्कलकोट. जवळजवळ आता 11:15 वाजत आलेत. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाय म्हणजे जवळ आता पुण्याच्या बाहेर पडतोय. आता हायवेच लागतोय. आता सुसाट आपण जाणार आहोत अक्कलकोटच्या मार्गाने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. खूप उत्सुकता लागली आहे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. ऑलमोस्ट 225 किलोमीटर आम्ही कव्हर केलंय टोटल. आपण थांबलोय इथे जरा चाय कॉफी ब्रेक घ्यायसाठी. खूप थकलेत. हा सोलापूरला जाणारा हायवे आहे. बघूया इथे सगळ्यांचे बसून बसून दुखायला लागले. धीरा कुठे वरून काय करतोय? नवीन फेस नवीन. अजून 200 किलोमीटर फक्त 200. सगळे दमलेत. मागे बसलेले सरांची रिव्ह्यू विचार. रिव्ह्यू कसला आहे? एक्सप्रेस पिलियन चांगला एक्सपिरियन्स आहे. थोडं वाटतंय. माझ्या गाडीवर बसला असतं तर अजून लागले असते. माझ्याकडे अजून छोटं सीट आहे ना अजून. ही बघ सकीना बागू. असा प्रकार छोटासा ब्रेक घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. रोड खूप सिरकी आणि सॉफ्ट रोड आहे. मस्तपैकी क्लासी रोड. चाललोय आपण अक्कलकोटच्या दिशेने. परत प्रवास चालू झालेला आहे. चला भेटूया पुढे. मित्रांनो, आपली एमटी आणि पाठी बघा सूर्य मावळताना. ह्या सगळ्या आपल्या गाड्या. मित्रांनो, आता फक्त अक्कलकोट 20 किलोमीटर राहिले. जरा एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतला इथे, चाय ब्रेक. 20 किलोमीटर वरती फक्त अक्कलकोट. आता पाठचा व्ह्यू बघा ना मित्रांनो, यार कडक दिसतं. म्हणजे आता सूर्य मावळायला लागलाय. जवळजवळ आता 6 वाजलेत. तर अर्ध्या तासामध्ये आपण आता अक्कलकोटमध्ये पोहोचतोय. खूप अशी उत्सुकता लागली आहे स्वामी समर्थांच्या सिटीमध्ये जाण्यासाठी, स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. राईड करताना खूप मजा आली. मित्रांनो, आपण थोड्याच वेळात अक्कलकोटमध्ये पोहोचतोय. राईड कशी झाली आजची? मस्त झाली राईड. खूप मजेदार होती. रस्ता एक नंबर होता. चालवायला मजा आली. गाडी आपण आता 20 किलोमीटर वरती अक्कलकोटमध्ये पोहोचतोय. बोल ना. मी बोलतोय आता तर कॅमेरा पुढे येऊन जातोय. सॉरी बोल परत एक नंबर होता. गाडी चालवायला मजा आली. एकदम 90-100 झोपत आलो आम्ही. झोपण्यामध्ये पण खूप मजा आली. एन्जॉय झाली. मी तर बरोबर आणलेलं. शिवाय नको दे बरे यार. गाडी बघ ना माझी. आता फक्त 20 किलोमीटर राहिले. कसं वाटतं गाडी? पास्या चला धीराजचा इंटरव्ह्यू घेऊ. 20 किलोमीटर फक्त अक्कलकोट राहिले. काय वाटतं, राईड कशी झाली आजची? अरे जबरदस्त झाली आजची राईड. म्हणजे जवळजवळ कसा टाइम गेला, कसा प्रवास झाला सगळ्या मित्रांसोबत. एवढा टाइमपास करून पण, एवढा राईड करून पण अजिबात थकवा वाटत नाहीये. कधी अजून करू शकतो. पण जवळजवळ अक्कलकोट पहिला- 435 किलोमीटर आपण वन साइड मारलेलं आहे. आता अजून पण 20 किलोमीटर राहिलेलं आहे. हो. काय हालत काय बरं वाटतंय? कसं वाटतंय? हा, म्हणजे आपलं जे पहिलं बोलतात ना हाल्ट, म्हणजे पहिलं जे आपलं ट्रिपचा पहिला स्टॉप आहे तिथे आपण पोहोचतोय. आणि पूर्ण आता 12 तास झाले आपण राईड करतोय. जरा पण थकवा वाटत नाही. मित्रांसोबत जास्त एनर्जेटिक वाटतंय. मस्त वाटतंय. आता वेगळंच मोटिवेशन मिळणार आहे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन. एक्झॅक्टली का नाही. चला लवकर रेडी व्हा. चला वगैरे आपण आता अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत. तर फ्रेश वगैरे झालो प्रॉपर सगळे आणि आता दर्शनासाठी चाललोय. तर जवळजवळ 7:30 वाजलेत. जिथे आपण लास्ट टाइम स्टे केला होता, म्हणजे तुम्ही माझा रूमचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच रूममध्ये आपण 7 जण आलो. त्यांनीच आपल्याला हॉल दिलाय. त्यांनी खूप चांगली सेवा केली लास्ट टाइम. त्यामुळे तिथेच आपण रूम घेऊन तिथेच राहिलेलो आहोत. समोरच मंदिर आहे. तुम्हाला लास्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं होतं. तोच तुम्ही व्हिडिओ परत बघा. आता आपण दर्शन करूया. छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवतो दर्शन करताना. आणि पुढे माझ्यासोबत राहावं. चला, श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली. आता आपण अक्कलकोटवरून निघतोय खंडोबा मंदिराकडे. खंडोबाचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता निघतोय तुळजापूरला. कालचा दिवस खूप म्हणजे खूप थकलेला होता, त्यामुळे रात्री काही शूट करायला जमलं नाही आपल्याला. रात्री आलो आणि पटकन झोपून गेलो. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला ह्याच्या आपण म्हणजे मागच्या वेळी आलो तेव्हा स्टे केला होता. हे काकांना नक्की भेट द्या. माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहे. जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि काकांना नक्की भेट द्या. काकांना नक्की आल्यावरती भेटा. इथं खूप चांगली व्यवस्था केली जाते, तुम्हाला राहण्याची खूप चांगली व्यवस्था केली जाते. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया आणि आता चला पुढे भेटूया. आला का माझा काहीतरी बोल. खंडोबाच्या नावानं तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. तर इथे आल्यावरती असं कळतंय की 6 तास फक्त लाईनीत उभारून आपल्याला दर्शन भेटणार आणि मुखदर्शनाला 3 तास फक्त. मग विचार केला की एवढा वेळ वाया घालवणार, कारण की आपल्याला पुढे जायचं पंढरपूर करून. तर आपल्या गाड्या पार्किंग तर झाल्या. बघूया आता कळस दर्शन फक्त घ्यायचं आहे. कळस दर्शन घेऊन आपल्याला पुढे निघायचं. चला घेऊया आता आई भवानीचं दर्शन. भवानीचा मंदिराचा कळस म्हणजे मेन गेट इथे दिसतोय बघा. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. घरीच जायचं, मँगलोरला पण गेलो असतो. पण त्यालाच काढायला जायचं ना, आपला ग्रुपचा काढला असता असा. मित्रांनो हा बघा हा कळस. इथून हे बघा आहे कळस दर्शन आपण इथून घेतोय आणि हा मेन दरवाजा आतमध्ये एंट्रीसाठी खूप गर्दी आहे. हा जो मेन गेट आहे ना, हा बघितला असं मेन गेट. त्या मेन गेटच्या बाजूलाच इथून तुम्ही कळस दर्शन घेऊ शकता. अशा प्रकारे आम्ही निघालोय परत, कारण कळस फक्त दर्शन केलं. तुम्ही बघितलं खूप गर्दी आहे, बेफान गर्दी आहे, कारण संडे असल्यामुळे. काय बोलतो वरून? गर्दी तर खूप आहे, बेफार गर्दी आहे. लवकर जरी असं जे फायदा नाही सगळ्यांना सुट्टीचा टाइम आहे तर मग गर्दी खूप. 3 दिवस लागायला सुट्टी आली ना, त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर मध्ये या, म्हणजे वीकडेज मध्ये. वीकेंड मध्ये बिलकुल येऊ नका, हालत खराब होऊन जाईल. आता आपण चाललोय पंढरपूरकडे. पंढरपूरला बघूया आता गर्दी किती आहे, काय आहे ते. पंढरपुराचं दर्शन घ्यायचंच आहे आपल्याला. संशय घेतो इकडे येऊन. गुजराती माणूस आहे शेवटी तू भाई. प्रत्येक गोष्टी तू संशय मराठी माणूस. तू नाव बघितलं स्टेज बद्दल विचारलंच ना. अरे राव मला सांग यातलं कोणी तुझ्याच मनात का हा ना, व्हिडिओ काढते काहीतरी, मला त्याला कमीपणा दाखवायचा. अरे चष्मा को झूम किया जाए, झूम किया जाए, झूम किया जाए बंद. वाशा फेमस आता, वाशा व्हायरल होणार आता. वाशा व्हायरल. पेलवानी थंडाई आलेली आहे. हे घे ना पटकन. एक यार पिऊन बघ गाडी कशी. ते कशी टेस्ट? काय मागवले? टेस्ट कशी? पेलवानी थंडाई.
टेस्ट कर पडतो बाप आहे पहिलवान थंडाई. मित्रांनो अशा प्रकारे आपण आता पार्किंगमध्ये पोहोचलोय. मंदिराच्या खूप लांब पार्किंग केली होती कारण की एवढ्या पार्किंगला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी आहे. चला आता आपण इथून निघतोय. सरळ पंढरपूरच्या दिशेने आपल्याला निघायचं आहे. 132 किलोमीटर आहे. कालपासून जवळजवळ 550 किलोमीटर झालेलं आहे आपलं. आता 132 किलोमीटर पंढरपूर. चला एमटी पहिल्यांदा आपली एमटी पंढरपूरमध्ये आलेली आहे आणि हे मंदिर आता आपल्याला वर जायचं दर्शनासाठी. पण पहिला इथे जाऊया आपण चंद्रभागेमध्ये, हातपाय तोंड धुवून मग असं वर जायचं. आता वारीचा टाइम आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे, दिसत असेल तुम्हाला. अरे माझं हेल्मेट कुठे ठेवलं का तिथं? असे कोण घेणार नाही तिकडे तिथं काय होत नाही एवढं कोण घेत नाही. मित्रांनो आम्ही चंद्रभागेच्या इकडे आलेलो आहे. पाणीचा थंड आहे, पाणी घेतलं आहे. पाणी थंड आहे ना मस्त. सगळे पाप फिरलेले आहेत. चंद्रभागेमध्ये आपण पाय धुतलेले आहात. माझा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पंढरपूरचा बघायचा असेल तर माझा म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ देईल. प्रॉपर मी व्हिडिओ बनवलेला आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन सकट. छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवतो दर्शन घेताना. चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं पंढरपूरचं दर्शन सगळं झालेलं आहे प्रॉपर व्यवस्थित. मुखदर्शनच घेतलं कारण की खूप गर्दी होती आज त्यामुळे. कारण की आज संडे आहे त्यामुळे सगळीकडेच गर्दी आहे. तुळजापूरचं आपण प्रॉपर दर्शन घेतलं आहे कळस दर्शन करून आणि पंढरपूरचं मुखदर्शन घेतलेलं आहे. तर आता आपली जी पोरं आहेत आपली मित्रमंडळी पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी गेलेत. मी इथं बसलो आहे आणि आपण दर्शन खूप वेळा घेतलं आहे त्यामुळे. आणि माझा प्रॉपर डिटेलमध्ये तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. माझ्या बायो म्हणजे मी पहिलाच व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता. पूर्ण व्हिडिओ सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन पंढरपूरबद्दल भेटून जाईल. हा एक नॉर्मल आपण व्हिडिओ बनवतो आहे, छोट्या छोट्या क्लिप टाकलेत बस तेवढंच. चला आता आपण निघतोय आपल्या घरी जायला परत. आता आज आपला स्टे आपल्या घरी असणार आहे. उद्या आपल्याला सकाळी सकाळी लवकर मुंबईला निघायचं आहे. तर चला आता डायरेक्ट भेटूया आपल्या घरी. चला व्हेरी 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 गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला तिसरा दिवस आणि तिसरा दिवस आहे आपल्या घरामध्ये. आम्ही टेरेसवरती आहे. खूप मजा आली मित्रांनो. आज तिसरा दिवस. आता मुंबईकडे जाण्याचा प्रवास आपला चालू होतोय. खूप जरा पण हे पण वाटतं कारण की आता राईड संपते आपली. आता जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आपल्याला संध्याकाळपर्यंत मुंबई गाठायची. आता सध्या 7:30 वाजलेत. बघता इन्व्हायरमेंट गावचं. तुम्ही घर तर बघितलंच आहे आपलं. इन्व्हायरमेंट बघा आता खूप कडक दिसते. आता सूर्य उगवतोच आहे. थोडं पाठी ऑरेंज लेअर तयार झालेलं आहे. सगळे आता एक एक करून उठायला लागले सगळे आपली पुरं. आता सगळं आवरायचं, चेन लूप करायचं आणि आता मुंबईच्या दिशेने निघायचं. भूक लागली खूप. काल आता आम्ही हॉटेलला जेवायला गेलो. रात्री यायला आम्हाला 12 वाजले होते. चला फोटोशूट. मग येते ना मस्त. गुड मॉर्निंग गाईज. आमच्या नवरीबाईच्या नवरीबाई आमच्या मुलाला मुलगी बघायची आहे. आमच्या मोकळी जागा बेगमचे फोटोशूट चालू आहे. बेगम असते बघा स्कॅला
त्याला त्याला हा पोले भारी होता यावर. हा, जा जा ये राहुल. ए पप्पी घे पप्पी पण घे पप्पी 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 घे पप्पी घे पप्पी घे घे पप्पी घे तुझे काय रात्री रात्री दिलं नाही वाटतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रवास इथे संपतो. आपण निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय